झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा नव्याने नवीन पाहुण्यांसोबत आपण संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहोत। आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांनी आम्हाला आजच्या या संवाद साधण्यासाठी वेळ दिलेला आहे, तर त्याचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। आजचे जे पाहुणे आहेत त्यांचं थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून देतो। अतिशय महत्वाची पदं त्यांच्याकडे सध्या आहेत। ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, युनियन बँक स्थानीय लोकाधिकार समिती याचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि हँड्स ऑफ ऍक्शन या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत। असे आजचे प्रमुख सर निलेश भोसले सर, नमस्कार। आमच्या या झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि सर्वप्रथम मी आपले आभार सुद्धा व्यक्त करतो की आपण आम्हाला आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनलच्या टीमकडून मी आभार व्यक्त करतो। सर, मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी समाज संस्कृती या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या विविध मान्यवरांच्या मुलाखती आम्ही घेत असतो आणि आजची मुलाखत सुद्धा मला यासाठी महत्वाची वाटते की आपला जो प्रवास आहे, मराठी शाळांपासून सुरू झालेला जो प्रवास आहे, तो थक्क करणारा खरं तर प्रवास आहे। त्यामुळे आजची मुलाखत मला खूप महत्वाची वाटते। आपल्या प्रवासाबद्दल सर आपण थोडक्यात काय सांगा? नमस्कार। झेंडा मराठीच्या सर्व दर्शकांना मी माझा नमस्कार करतो। खरं तर मी बँड्रासारख्या विभागात लहानाचा मोठा झालो। न्यू इंग्लिश स्कूल मराठी मीडियममध्ये शिकत असताना क्रिकेटची आवडीक होती किंवा क्रिकेटसाठी काहीतरी क्रिकेटबद्दल म्हणतात नाही का आस्था होती। आणि त्याच वेळी जेव्हा क्रिकेट खेळायचो, जेव्हा लहान शाळेत होतो, तेव्हा सुनील गावस्कर सर, दिलीप वेंगसरकर सर, कपिल देव सर यांचं नाव मोठं होतं। आणि 83 मध्ये जेव्हा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि मी मराठी शाळेत होतो। मराठी शाळेतून इथून मी MIT क्रिकेट क्लबमध्ये स्वतःचे क्रिकेटचे धडे सुरू केले आणि त्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांच्या शारदाश्रम शाळेत 9वीला असताना मी तिकडे प्रवेश घेतला। आणि त्यावेळी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हे दोन दिग्गज संघ होते। म्हणजे मराठी मीडियम मध्ये टिपिकल आपली जी मुलं असतात लालबाग परेल मधली ती मुलं असायची, तर इंग्लिश मीडियम मध्ये दिग्गज असायचे, त्यात सचिन तेंडुलकर होते, विनोद कांबळी होते, अमोल उजुमदार हे दिग्गज होते। पण जेव्हा शारदाश्रम इंग्लिश वर्सेस शारदाश्रम मराठी अशी मॅच व्हायची, तेव्हा शेवटचा बॉल संपेपर्यंत टाकेपर्यंत निर्णय हा लागलेला नसायचा। आणि आचरेकर सर एक वेगळंच व्यक्तिमत्व होते। त्यांनी कधी मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम असा भेदभाव न करता त्या मुलाचं जे टॅलेंट आहे, त्या मुलामध्ये जी गुणवत्ता आहे त्याला वाव दिला। त्याच्यामुळे हे जे तुम्ही जे मला विचारलं की मराठीचा किती आहे, नक्कीच मराठी शाळा आता जास्त फॅट निर्माण झालंय। जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, म्हणजे मी 90 सालची गोष्ट करतो, तेव्हा हे एवढं नव्हतं मराठी इंग्लिश। एक मराठी शाळेत पण सेमी इंग्लिश शिकवलं जायचं, पण मला तरी वाटतं की त्याचा मोठा परिणाम माझ्यावरती तरी झालेला नाही। कारण जे काय आज मी क्रिकेटसाठी केलंय किंवा जे काय क्रिकेट खेळलोय, जे काय क्रिकेटमुळे आहे ते क्रिकेटमुळेच आहे। आणि नक्कीच माझ्या दोन्ही शाळांचा म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल बँड्रा पूर्व आणि शारदाश्रम मराठी मीडियम नक्कीच ह्या शाळांचा मोठा त्या मुलाचा हातभार आहे। आम्ही सर मराठी शाळांच्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत की आपला जो प्रवास आतापर्यंत आहे, तर पालकांचं असं म्हणणं असतं की मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होईल म्हणून बरेच पालक आपल्याला मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकताना दिसतात। परंतु आपल्याला आपला प्रवास बघता, मागे वळून बघताना असं जाणवतं का की मराठी शाळांमध्ये शिकलात म्हणून आपलं काही नुकसान झालं? मी तर अजिबात म्हणजे या मताशी सहमत होणार नाही। कारण मी एक सांगतो की माझी बहीण, लहान बहीण, ही स्वतः मराठी मीडियम मध्येच न्यू इंग्लिश स्कूल मध्येच शिकली। तिला 10वीला 95% मिळाले आणि आज ती अमेरिकेमध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीची डायरेक्टर आहे। त्याचबरोबर मी ज्यांच्या म्हणजे माझा कुटुंब संबंध ज्यांचे आहेत क्रिकेट क्षेत्रात, त्यातली नाव आहेत, मोठं नाव आहे, जे भारतातले, मला तर वाटतं भारतात त्यांचं पहिल्या 3 प्रशिक्षकांमध्ये नाव आहे, ते चंद्रकांत पंडित। ते स्वतः मराठी मीडियम मधून आले, स्वतः गिरणगावातून आले, मराठी मीडियम मधून आले। आणि त्यांच्याबरोबर मी 20-22 वर्ष स्वतः त्यांच्यावर क्रिकेट कोचिंग करत होतो। ते कोचिंग करत असताना ते नेहमी सांगायचे की आपल्याला ते आपल्या म्हणजे मराठी किंवा इंग्लिश हे आपल्यामध्ये कधी त्याचं आपल्याला ते प्रेशर येता कामा नये। कारण ते स्वतः मराठी असे इंग्लिश लिहून त्यांनी इंग्लिश डेव्हलप केलं होतं। आणि मराठी जशी इंग्लिश भाषा आहे तशी मराठी भाषा आहे। कारण आपण मुंबई महाराष्ट्रात जिथे राहतो तिथे मराठी हे आपण त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे।
आपणच वाढवतोय की इंग्लिश आम्हाला यायलाच पाहिजे, आपणच मोठं करतोय. काही काही गोष्टींमध्ये असं होतं की अरे इंग्लिश नसेल तर तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार. आता बघा ना, मी बोलताना माझ्या याच्यात पण म्हणजे मी किती चुका करतोय तुम्हाला दिसत असेल, कारण तो आपल्यावरती तो प्रभाव एवढा समाजात वावरताना एवढा प्रभाव आपण त्या इंग्लिशच्या इन्फ्लुएन्स झालेला आहे की त्याच्यामुळे आपल्यामुळेच मराठी भाषा पाठी पडलं असं असं माझं प्रांजळ मत आहे. सर, याला जोडून मला असा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर माध्यमानुसार एखाद्या खेळाचं टॅलेंट किंवा गुणवत्ता आपण जोडू शकत नाही, परंतु तरी सुद्धा आपण ज्या पदावर आता काम करत आहात तिथे तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागातून येणारे जे खेळाडू आहेत त्याच्या गुणवत्तेमध्ये काही नाही फरक सर, जाणवतो? ह्याच्यात मी तुम्हाला पहिलं तुम्ही जे मला विचारलं की माध्यमानुसार आणि इंग्लिश मराठी, होतं काय, पालकांचा कल हा इंग्लिश मिडियमकडे जास्त असल्यामुळे मराठी शाळांमध्ये जो आपला अटेंडन्स असतो ती मुलंच तिथे जात नाही. त्याच्यामुळे खेळणारी मुलं सोडा, ती मुलंच शिकायला तिथे जात नसल्यामुळे तुमची क्रिकेटची टीम, आता मी क्रिकेट संदर्भात बोलू शकतो, क्रिकेटची टीम होणार कशी, कारण ती मुलंच तिथे नाहीये. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमकडे पालकांचा कल असल्यामुळे आणि पालकांना कसं वाटतं की मुलगा आमचा इंग्लिश शिकला, इंग्लिश मिडियम मध्ये गेला तर तो काहीतरी मोठं करिअर करेल असं वाटतं. मग आता आता मुंबईच्याच याच्यात जर मी तुम्हाला म्हटलं गेलं, जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या बहिणीचं आहे, आज ती चांगल्या पदावरती आहे, चंद्रकांत पंडित आहे, प्रवीण आमरे आहे, सुलक्षण कुलकर्णी आहे, ह्या मंडळींनी पण स्वतःचं करिअर केलंच आहे. म्हणजे मी क्रिकेट पुरतच बोलतोय, बाकी पण वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी लोक आहेत. बरोबर. आज सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा घेऊन पहिली शिवसेनेची स्थापना केली आणि आज शिवसेना हा पक्ष, ही संघटना केवढ्या मजबूतीने उभी आहे आपल्याला वेगळं काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे पालकांचा जो दृष्टिकोन आहे मराठी आणि इंग्लिशकडे बघण्याचा, त्याच्यामुळे नक्कीच मराठी शाळांकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळेच ती मुलं जी आहेत इंग्लिश मिडियम मराठी म्हणून, ते पालक मी हे पण बघितलं, मी हे पण कोचिंग करताना अनुभव घेतलाय की त्या मुलांना अभ्यास, तो तिथला अभ्यास जो काय पोर्शन असतो तो जमत पण नाही बऱ्याच वेळा, पण तरी पालक त्याला तिकडे ढकलत असतात आणि मला तरी वाटतं की तो खड्डा पालकच मुलांसाठी खड्डाच असतो. माझं प्रांजळ मत आहे. खूप महत्वाची माहिती सर आपल्या विचारामधून आम्हाला मिळत आहे. पुढचा प्रश्न याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की शाळांचे मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील किंवा मग शिक्षक असतील, यांना काय प्रकारचं आपण सल्ला देऊ शकाल, त्यांनी काय प्रकारची भूमिका खरं तर शाळांमधून निभवायला पाहिजे? नाही, ते बघा, त्यांचं ते त्यांचा प्रयत्न करत असतात, त्यांना शाळा चालवायची असते, एखादी संस्था चालवायची असते. आता हा शाळा किंवा संस्था चालवताना आपण पैशाचं सोंग करू शकत नाही. कोणी किती किती उच्च पदस्थ व्यक्ती असला तरी पैशाचं सोंग होत नाही. ती एखादी संस्था चालवण्यासाठी तुम्हाला फंड लागतो. आज शासन दरबारी सर्व काही मिळतं, शासनाकडनं जे काय करायचं शासन करतंय. आता तुम्हाला मी सांगेन सर की माझ्या गावी कुटिया माझं गाव आहे, तिकडे मराठी हायस्कूल आहे, मुलं यायलाच बघत नाही, त्या शाळेमध्ये यायलाच बघत नाही. ही दुरावस्था आहे, हे आपली खंत आहे. भविष्यात मराठी शाळा बंद झाल्या तर किती मोठं नुकसान होईल ह्याचा कोणी विचार करत नाहीये. आणि शासनाचं काम करत राहणार, कारण शासनाला त्यांचं जे आहे ते करायचंच आहे. पण एखादा संस्था चालक असतो, तो जेव्हा ती संस्था चालवत असतो, प्रामुख्याने मराठी याच्यातून बोलते, तर त्यावेळी आमच्यासारख्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की बाबा आपण ह्यांच्यासाठी काय करू शकतो. आणि माझा नक्कीच एक मी लहान दोन्ही मोठा घास घेतोय, छोटासा व्यक्तिमत्व आहे माझं, पण माझा नेहमीच प्रयत्न राहील की अशी कुठची संस्था असेल तर तिला मदत करत राहणं. आता माझेच गुरुवर्य जे आहेत भाऊ कोरगावकर, ते कुर्ल्यामध्ये एक शाळा चालवतात. मला नेहमी भाऊंबद्दल एक, भाऊ पॉलिटिकल सोडा किंवा मला काय राजकीय हे करतील ह्या उद्देशाने नाही, पण ती मराठी शाळा चालवतात. मराठी शाळा मध्ये तो म्हणतात पटलच म्हणतात ना त्याला, मुलांच्या अटेंडन्सला, तो जपण्याचा प्रयत्न करतात, प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि अशा व्यक्तीला आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतूनच मी भाऊंकडे जास्त अटॅच झालो. आणि आता म्हणजे राजकीय गृहास त्यांचा काय म्हणतात, त्यांचा राजकीय प्रवास हा नक्कीच धक्कादायक आहे, पण तो राजकीय प्रवास बाजूला ठेवा. ती व्यक्ती एक मराठी शाळा चालवते, म्हणून माझा त्यांना जेवढा काही सपोर्ट मिळायचा प्रयत्न मी जे काय त्यांच्यासाठी करू शकतो तो नक्कीच मी करेन. नक्कीच. आणि मी आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवाहन करेल सर की सरांची जर कोणाला काही मदत लागणार असेल तर नक्कीच मी संपर्क करा सर, तुम्हाला प्रयत्न करते. खेळाच्या अनुषंगाने एक प्रश्न असा मला विचारायचा सर की शासन स्तरावर आणि सरकार स्तरावर काय प्रकारची भूमिका यांची असली पाहिजे मुलांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी? तुम्हाला मी याच्यात म्हणजे सर
ही अत्यंत दुःखद बातमी असं मला वाटतं. सगळीकडे बोललं जातं की क्रिकेटला खूप वाव दिला जातो, बाकी खेळांकडे एवढं बघितलं जात नाही. पण जेव्हा तुम्ही शासन दरबारी बघाल ना, तर क्रिकेट हा कमी याच्या दर्जावरती आहे आणि बाकी खेळ वरच्या दर्जावरती आहेत. म्हणजे त्यांच्या प्रमोशन पॉलिसी जर बघितली, एखादी पॉलिसी आपण बघितली शासनाची, तर क्रिकेटसाठी जे रूल्स आहेत त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण बाकी तुम्ही कबड्डी, हॉकी, फुटबॉल ह्या जर बघितल्या, ह्या जर तुम्ही ह्यांचा जर आलेख बघितला किंवा ह्यांच्या ज्या अटी आहेत त्या तुम्हाला रिक्रुटमेंटसाठी, त्यात खूप तफावत आहे. आज बीसीसीआय मुळे क्रिकेट हे वरच्या लेवलला गेलंय. त्यात म्हणजे 2003 साली जेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब झाले आणि पवार साहेबांनी क्रिकेटला प्रोफेशनल ग्रुप दिलं. मग एनसीए असेल, बीसीसीआय असेल, पवार साहेब आयसीसी ला गेले आणि त्यानंतर जे सुरू झालं ते क्रिकेट कोणासाठी थांबलं नाही. त्यानंतर भारतरत्न निर्माण झाले. सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अजून ग्लॅमरस दिलं. पण आपण जेव्हा टीव्हीवर बघतो सर, तेव्हा फक्त आपण सचिन तेंडुलकरचे फेम बघतो. त्याच्या पाठची मेहनत ही कधीच फक्त बोलली जाते. किती मुलं आजच्या घडीला मराठी, इंग्लिश हा तुम्ही बाजूला ठेवा, पण किती मुलं सचिन तेंडुलकर एवढी डेडिकेशन करू शकतात. आज विराट कोहलीला आपण खेळताना बघतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो. आज टीव्हीवर बसणारे विराट आउट झाला, हे आपण सुट्ट आपली रिॲक्शन सुट्टी असते. पण जेव्हा 40-50 हजार क्राऊड समोर तो खेळत गर्दीमध्ये खेळत असतो, किती टफ असेल आतून. आणि एवढी वर्ष तो भारताची सेवा करतोय. हरल्यानंतर आपण लगेच बोटं दाखवतो. शासन दरबारी शासनाचे प्रयत्न असतात, जे काय आहे तुम्हाला गुणवत्ता हे म्हणजे आता जसं आपलं साई आहे, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्या माध्यमातून किती खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करीन की आपण खरोखरच ह्याच्यातून आपण शोधून काढलं पाहिजे की स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून किती मुलांना, ते क्रिकेटर्स असो, कबड्डी प्लेअर असो, हॉकी प्लेअर असो, फुटबॉल प्लेअर असो, की खरोखरच त्यांना मदत केली जाते. कारण क्रिकेट आता क्रिकेटर्सचं असं झालं ना सर की क्रिकेटर्सना आता मुंबई पुरतं म्हटलं गेलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कारभार हा खूप वाढलेला आहे. त्यांच्याकडे फंडिंग चांगल्या प्रमाणात आहे. ते फंड वापरतायत, क्रिकेट डेव्हलप करतायत. बीसीसीआय सगळ्याच्या वरती, पूर्ण जगावरती बीसीसीआय राज्य करते. तसं ते त्याला पण ते डेव्हलपमेंट पण त्या दृष्टीने केलेले आहेत. पण बाकी असोसिएशन ही का करत नाही? कुठेतरी मला असं वाटतं की कुठेतरी इच्छाशक्ती जी म्हणतात तो अभाव तिथे आहे. आणि त्याच्यामुळेच आज मला सांगा, आपण प्रो कबड्डी चालू आहे, किती जणांना माहिती प्रो कबड्डी चालू आहे? स्पॉन्सर्स त्यांना पण आहेत, पण तो बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तर म्हणजे त्याशी वाईट वाटलं. प्रो कबड्डीची मॅच चालू आहे, शेवटी ते खेळाडू आहेत, ते पण मेहनत करतात, ते पण जीवावर उदार होऊन, म्हणजे कबड्डी हा जास्त क्रिकेटपेक्षा जास्त म्हणतात ना तो अंगाला हे करणारा गेम आहे. पण लोक आयपीएलचा ऑप्शन बघतात, म्हणजे लोकांना कोणाला किती पैसे मिळत आहेत क्रिकेटर्सना ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. प्रो कबड्डीमध्ये कोण काय करतंय ह्याच्यामध्ये काय नाही. बरंच प्लेयर्स माहिती पण नाही. जे सुरुवातीला प्रो कबड्डीचे प्लेयर्स आपल्याला माहिती होते, आता आपल्याला माहिती पण नाही. त्याच्यामुळे सर मला असं वाटतं की गुणवत्ता हेरायची असेल तशी आपली इच्छाशक्ती निर्माण व्हायला हवी. तुम्ही कुठचाही खेळ खेळा. आज ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद पण आपल्याकडेच आहे, पीटी उषा पण आपल्याकडेच आहे. आता मनू भास्करने हे केलंच नाही. म्हणजे मेडल आणण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. त्यांना फक्त प्रॉपर गाईड करणं गरजेचं आहे. नक्कीच अतिशय महत्वाची माहिती सर आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून मिळत आहे. आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहात, या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे जो आमच्या पालकांसाठी, महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची, खेळाडूंची गुणवत्ता घेण्यासाठी आपण काय प्रकारचे प्रयत्न? आजपासूनच आमचं गेल्या वर्षी आम्ही आपल्या 1983च्या वर्ल्ड कप मध्ये जो एक ड्रीम बॉल पडला होता आणि गॉर्डन गिरीज आउट झाला होता, त्या बलविंदर सिंग संजू सरांच्या माध्यमातून, म्हणजे त्यांच्या हाताखाली आम्ही 2 कोचेस दिले होते आणि त्यांनी पूर्ण मुंबईभर टॅलेंट सर्च केलं होतं फास्ट बॉलरसाठी. महिन्याभरापूर्वी आमच्याच अपेक्स कमिटीमध्ये आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षतेखाली टॅलेंट सर्च फॉर ऑल कॅटेगरी, म्हणजे त्यात बॅट्समन, बॉलर, विकेट कीपर सगळे आले आणि आजपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे. आज अंडर 14, अंडर 16, 19 असे 3 ग्रुप आहेत.
याला आपल्या पालघरला ती आज सुरुवात झाली आहे. पालघर झाल्यावर विरार, प्रत्येक म्हणजे तिन्ही ग्रुपसाठी 3-3 दिवसाच्या भारताचा माजी विकेट किपर समीर दिघेच्या मार्गदर्शनाखाली ते ते कॅम्प, टॅलेंट सर्च कॅम्प हे सुरू झालंय. त्याच्यानंतर पुढच्या म्हणजे आता 13-14 तारखेला मला तरी वाटत नाही सर की संपूर्ण भारतभरात कधी असा फेअर झाला असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन इक्विपमेंट फेअर घेते. आता एखादा खेळाडू असेल तो कुर्ल्यामध्ये राहतो, त्याचे आई वडील काय मोलमजुरी करत असतील आणि त्यांना ती बॅट घ्यायची झाली तर ती 10-1 हजाराची बॅट असते, 10-12 हजाराची बॅट असते. ती बॅट 50% कमी भावाने जर मिळत असेल तर ते नक्कीच त्यांच्या खिशाला तेवढं परवडणार आहे. आणि मला तरी वाटत नाही की कधी मुंबई या BCCIच्या जेवढे संलग्न संघटना आहेत त्यांच्यापैकी कोणी हा उपक्रम राबवला असेल. तो आम्ही 13-14 तारखेला वानखेडे स्टेडियमवरती तो उपक्रम राबवणार आहे. म्हणजे ज्याच्या माध्यमातून 14 ते 15 आमचे जे वेंडर्स आहेत जे सामान हे करतात ते तिथे त्यांचे स्टॉल लावणार आणि त्याचा फायदा मुंबईकरांनी घ्यावा. मुंबई, ठाणा, नवी मुंबई यातले जे खेळाडू आहेत, जे तुम्हाला दुकानात जाऊन तुम्ही 10,000 खर्च करणार तीच वस्तू तुम्हाला 5,000 रुपयात मिळाली तर मुंबई क्रिकेट असलेला तेवढं समाधान राहील, एवढं मी सांगू शकतो. नक्कीच चांगले खेळाडू यातून पुढे येतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. सर, आणखी आपली माहिती बघताना माझ्या असं लक्षात आलं की हँड्स ऑफ ऍक्शन ही आपली संस्था आहे, त्याच्या आपण अध्यक्ष आहात आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि त्याच्या आधी आणि नंतरही आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या संस्थेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्या संस्थेची सुद्धा माहिती आणि काम थोडक्यात आपण सांगावीशी मी अपेक्षा करतो. खरं तर तो काळ आठवला कोविडचा की अंगावर काटा येतो. आणि तेव्हा सुरुवात अशी झाली हँड्स ऑफ ऍक्शनची की आपण घरात होतो पण आपल्यासाठी रस्त्यावर एक व्यक्ती होता, तो म्हणजे मुंबई पोलीस. आमच्या निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जे पोलीस ऑफिसर्स होते, मला आठवतं 23 मे काहीतरी होता, असं काहीतरी दिवस होता, 23 मार्च, जेव्हा मोदीजींनी सगळं बंद केलं. आणि तेव्हा ते आमच्या बिल्डिंग खाली 4-5 ऑफिसर उभे होते. त्यांना थोडीशी आयडिया आली होती की सगळं बंद होणार वगैरे. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कुटुंबाला आपापल्या गावी पाठवलं. 3 लहान मुलं आहेत, आम्ही ड्युटीवरती असणार. तर मी आपलं सहज म्हटलं की जेवणाचं काय. त्या रात्री माझ्या मिसेसने त्यांना जेवण करून दिलं. 4-5 जण झाले. मग म्हटलं की त्या दिवशी रात्री म्हटलं की जर हे असेच असणार, हे कुठेतरी खाणार आणि हे आपल्या रक्षणासाठी रस्त्यावरती आहेत, ह्यांना कोरोनाची जेव्हा लागण होईल हे लागण आपल्याला जाणार. थोडा म्हणतात ना आपला स्वार्थी हेतू असतो की हे सेफ राहिले पाहिजे. त्या दृष्टीने माझी टीम होती, माझा तो विनायक पिल्ले, त्याला मी म्हटलं की अरे आपण एक असं काहीतरी तयार करूया. तेव्हा हँड्स ऑफ ऍक्शन ही संकल्पना डोक्यात पण नव्हती की आपण असं काहीतरी करूया की मुंबई पोलिसांना आपण काहीतरी आपला हातभार लागेल, समाजासाठी आपलं कर्तव्य ते आपण करूया कोरोना काळात. ते सुरू झालं आणि जवळजवळ 20-22 पोलीस अधिकारी, ते कॉन्स्टेबल नेहमी आमच्याकडे यायचे, ते जेवायचे संध्याकाळी आणि घरचं जेवण म्हणजे सगळं नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज, व्हेजच्या दिवशी व्हेज. म्हणजे अक्षरशः त्यांना असं वाटत होतं की आम्ही आमच्या घरातच आहोत. पण ते करता करता असं झालं की मग ते लोकांना कळायला लागलं की हे पोलिसांसाठी करतायत. आणि तो काळ असा नव्हता की तुम्ही कोणाला नाही बोलू शकत नव्हता. म्हणजे जो कोणी रेमडेसिवीर असेल, मग हळूहळू रेमडेसिवीर असेल, ते आपले काय N95 मास्क असतील, विविध औषधं असतील, तेव्हा तर सगळंच मुश्किल झालं होतं. पण ते कसं बसं पुरवठा करण्याचं काम तेव्हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पण बरेचशे गोष्टी सोप्या झाल्या. त्याचबरोबर आमदार विभाग प्रमुख अनिल परब यांच्या माध्यमातून गोष्टी सोप्या झाल्या. कारण हॉस्पिटलच्या तेव्हा तुम्हाला बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते, पण ह्या दोघांचा पाठिंबा असल्यामुळे त्या गोष्टी सोप्या होत होत्या. आणि तेव्हा कुठचं पॉलिटिकल असे नव्हतं की हा ह्या पक्षाचा किंवा हा ह्या हिंदूचा आहे, हा मुसलमान आहे. पण नंतर 17 जून 2020ला जेव्हा माझ्या छातीवरती प्रेशर आलं आणि मला अटॅक आला, माइल्ड अटॅक आला घरातच असताना, आणि लीलावतीला मला लीलावतीत नेलं. देवाच्या कृपेने, आई वडिलांच्या पुण्याईने त्याच्यातून सगळं सुखरूप बाहेर पडलो. म्हणजे मला काही झालं तर काय निघालंच नाही, निष्पन्न असं काय झालं नाही, फक्त तो माइल्ड अटॅक येऊन गेला होता. पण नंतर जेव्हा मी आलो तेव्हा म्हटलं की आपण काहीतरी खरोखरच देणं लागतो किंवा हे आशीर्वाद असतील त्याच्यामुळे मी सुखरूप बाहेर आलो. म्हणजे जेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये गेलो 35-40 जण रस्त्यावरती लीलावतीच्या खाली उभे होते. म्हणजे कोविड काळामध्ये बाहेर कोणी यायला बघत नव्हतं, तेव्हा 35-40 जण येऊन उभं राहणं
ते खरोखरच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद होता असं मी म्हणतो. त्याच्यानंतर मी बाहेर म्हणजे आठवड्यापर्यंत हॉस्पिटलमध्ये आलो, मग त्यांना म्हटलं की आपण काहीतरी करूया. मग आम्ही एक 10-12 जणांची आमची टीम, माझा मेहुणा लीलावतीमध्ये प्रकाश सावंत, त्याला मी सांगितलं की असं. मग ह्या लोकांनी ते नाव सोडलं हँड्स ऑफ ॲक्शन. मग म्हटलं की मी थोडासा डीपली याच्यात जातो. मग क्रिकेटर्स असतील, मग त्यात शिवम दुबे, पृथ्वी शॉ, संजय बांगर, हॅनी पुर्विला, रोहन गावस्कर, आपल्या मिलिंद गुणाजी, सोनाली केंद्रे, अमृता खानविलकर, ह्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 2-2 लाईन ह्या हँड्स ऑफ ॲक्शन बद्दल द्या. तर मला धवल कुलकर्णीचा एकदा फोन आला की सर मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं. आता अकाउंट नाही. म्हटलं धवल आपलं अकाउंट नाहीये. बोललं सर कोणाचंही अकाउंट द्या, मी पैसे पाठवतो, पण मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं कारण मी सगळं बघतोय. आणि ही मुलं खरोखरच म्हणजे तेव्हा तो काळ असा होता की वेल तेव्हा तर ते पोलीसवाले म्हणतात ना की कधी कोणाचे होत नाही असं म्हणतात, पण ते बिचारे यायचे की सर आमच्याकडनं पण काहीतरी घ्या, आम्ही तुमचं देणं आहे, आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही ते करा, किंवा आम्ही सामान देतो तुम्ही पोचवा. मग ते स्लम एरिया असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते सामान पोचवणं असेल किंवा काय ते सुरू झालं. आणि नंतर ते एवढ्या प्रमाणात सुरू झालं की आम्हालाच कळलं नाही. मग त्याच्यानंतर नंदेश उमर, विजय पाटकर ते एकदा आले की अरे आमचे कला स्टेज आर्टिस्ट आहेत, त्यांना काही मिळत नाही. तर आम्ही असं बसलो होतो. तर त्यांनी ती अवस्था सांगितली. अवस्था नाही म्हणता येणार, ती दुरावस्था होती. म्हणजे ज्या बॅकस्टेज आर्टिस्ट होत्या त्यांना काही दुसरं करण्याशिवाय काही त्यांच्याकडे पर्यायच राहिला नव्हता घर चालवायचं असेल तर. मग आम्ही म्हटलं की जिथपर्यंत आपण पोहोचू शकतो तिथपर्यंत आपण पोहोचूया. आणि मग ते हँड्स ऑफ ॲक्शनचं काम सुरूच राहिलं. पण आम्ही बायफर्केशन केलं की जसे स्टेज आर्टिस्ट झाले तसे आमचे क्रिकेटमधले अंपायर, कोचेस सगळं बंद होतं. तर त्यांना काही ते पण त्यांना काही मिळत नव्हतं. मग आमचे जे पीकेसी एनसीएला आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजय देसाई, त्यांनी बरीचशी मदत केली. ते मग ते सामान आणून द्यायचे, कारण त्यांच्याकडे तो हे होता ग्रीन पास होता. त्यांच्या गाडीमधून स्वतः ड्राईव्ह करून यायचे, सामान द्यायचे. आणि मग असं ते आपण म्हणतो माणुसकीच्या भावनेतून ते आपण वेगळे जेवढं काम सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न हँड्स ऑफ ॲक्शनच्या माध्यमातून केला. नक्कीच सर, ही खूप महत्वाची माहिती मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत आणि देशभरातील प्रेक्षकांपर्यंत जाते. कारण की आपण जे काम केलेलं आहे, ज्या क्रिकेटर्सने आपल्याला मदत केलेली आहे, खरं तर आजपर्यंत मला असं वाटतं आम्हालाही माहित नव्हतं, बऱ्याच जणांना माहिती होतं. तर हे परंतु हे काम केलेल्या लोकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं मला वाटतं. हा वेगळा विषय जरी असला तरी हे आपलं काम आणखी मोठ्या पद्धतीने वाढत जाईल अशी मला मी आशा बाळगतो. आपण सर शेवटाकडे या मुलाखतीच्या वळतोय. आपल्याकडे आणखी 3 महत्वाची पक्षाची पदं आहेत. त्यातलं एक शिव वाहतूक सेनेचे आपण सरचिटणीस आहात. त्यानंतर युनियन बँक स्थानीय लोकाधिकार समितीचे आपण कार्याध्यक्ष आहात. तसेच भारतीय कामगार सेना हे चिटणीस पद आपल्याकडे आहे. या राजकीय पक्षाच्या पदाच्या भूमिकेतून मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मराठी शाळांच्या पाठीशी आपण ठाम उभं राहणार आहात का? आपली वैयक्तिक आणि आपल्या पक्षाची सुद्धा भूमिका मला असं वाटतं आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत मांडावी. ठाम उभं राहणार म्हणजे मी ज्या पक्षासाठी काम करतो, आता शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष उपनेते भाऊ कुरवडे, स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार अनिल भाऊ देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंदभाई सावंत, ह्या सगळ्यांचे बॉस सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता बाळासाहेबांनीच जर मराठीचा मुद्दा उचलून धरला, ज्या बाळासाहेबांनी ह्या मराठी माणसाला मुंबईत महाराष्ट्रात ताटमाने जगायला शिकवलं, आणि त्यांचे जे शिलेदार आहेत, भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, अरविंदभाई असतील, त्यांचा बी चेला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं जेवढे प्रयत्न करायचे त्या मराठी भाषेचा किंवा मराठी एखाद्या मुलाला त्याची गुणवत्ता हेरून त्याच्यातली त्याला जेवढं पुढे नेता येईल ते करण्यासाठी हा प्रयत्न नक्कीच राहील. आता स्थानिक लोकाधिकार समितीमुळे तर आपला स्थानिक लोकाधिकारचा इतिहासच आहे की त्यांनी किती प्रमाणात किती आंदोलनं केली भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी. एअर इंडिया असतील, बँका असतील. आता मी स्वतः युनियन बँकेत 30 वर्ष झाली नोकरी करतो, म्हणजे पण मी क्रिकेटर म्हणून लागलो. पण तिथे बँकेत वावरताना एक आहे की स्थानिक लोकाधिकार समितीची जी ताकद आहे ती अजूनही तशीच अबाधित आहे. तसेच आता भारतीय कामगार सेना, आता थोडंसं राजकारण थोडंसं गडूळ झालंय आता, नाहीतर भारतीय कामगार सेना पण एअरपोर्ट असतील किंवा हॉटेल आपले 5 स्टार हॉटेल असतील हे ठामपणे उभी आहे. आणि आताच अनिल भाऊ आणि जेव्हा खासदार झाले
तेव्हा अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळालाच ना. म्हणजे शिवसेना खरी खोटी हे शिवसेनेच्या इथे मी बोलणार नाही, पण मी जी नावं घेतलेली आहेत ते खरोखरच खूप प्रामाणिक प्रयत्न करतात मराठी भाषा जपण्याचा, मराठी अस्मिता जपण्याचा. म्हणूनच स्थानिक लोकाधिकार समिती 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस जेव्हा साजरा करते तो मोठ्या प्रमाणात साजरा होतो. म्हणजे तुम्ही जर बघाल सर की युनियन बँकेतर्फे युनियन बँक ऑफ इंडिया हे त्याला फंडिंग देतं, स्पॉन्सरशिप देतं, पण युनियन बँक स्थानिक लोकाधिकार समिती हा तो कार्यक्रम मराठी भाषेचा कार्यक्रम करते. 2 वर्षापूर्वी जेव्हा सुभाष देसाई साहेब महाराष्ट्राचे मंत्री होते, सांस्कृतिक मंत्री होते सुभाष देसाई, तेव्हा मंत्रालयात एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात देसाई साहेबांनी तो कार्यक्रम केला होता की खरोखरच मराठी भाषा काय आहे ही नवीन पिढीला पोहोचवण्याची गरज त्यावेळी आपल्याला दिसून आली त्यावेळेस. त्याच्यामुळे की नक्कीच एक आहे की शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठी भाषा ही राहणार, मराठी माणूस हा राहणार. आता त्याच वारसा घेऊन मी असं म्हणेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण बरीच आंदोलनं करते, राजसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होत आहे. पण जे बाळासाहेबांनी शिकवलं ते भविष्यात चालू ठेवण्याचं काम उद्धव साहेब करतायत, आदित्य साहेब करतायत এবং राजसाहेब करतायत. पण हे तसंच चालू राहावं ज्या माध्यमातून मराठी माणूस या मुंबईत, महाराष्ट्रात ठामपणे राहील, एवढंच माझं कांजन होतं. नक्कीच धन्यवाद. हे होते निलेश भोसले सर. सर, अतिशय महत्वाची माहिती आपण या सगळ्या मुलाखतीमधून आम्हाला दिलेली आहे. एकंदरीत आम्ही आजपर्यंत ज्या मुलाखती घेतल्या आहेत, विद्यार्थी मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील किंवा शिक्षण तज्ञ असतील, आजची मुलाखत मला ही त्या इतरांपेक्षा वेगळी वाटते. कारण की एक खेळाडू म्हणून, एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून आजची मुलाखत ही वेगळी आहे. आणि त्यांनी ठामपणे मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस, मराठी समाज याच्या पाठीशी राहण्याची जी भूमिका मांडली ती मला आमच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलसाठी मला महत्वाची वाटते. आणि नक्कीच यापुढे सुद्धा सर या सगळ्याच्या सोबत आपण राहावं अशी आशा व्यक्त करतो. नक्कीच. आणि मी सर त्यात तुम्हाला तुमच्या थोडस तुम्हाला सांगू शकतो की मराठी ही तर राहणारच, कारण 9 देशांमध्ये बोलली जाते. आता मराठीचे जर आपण मराठी बोलणारे जर बघितलं तर 80 लाखाहून अधिक, पूर्ण जगात 80 लाखाहून अधिक लोकांचे मराठी बोलतात. थोडस आपल्यालाच मराठीला कसं अजून पसार करता येईल, ती पसरली पाहिजे. तिचा प्रचार करायची गरज नाही, तिचा पसारा गरजेचा आहे. तिचा प्रचार खूप झालाय, तिचा प्रचार झाला म्हणून आज आपण आहोत, पण आता पसरवायचं काम हे आमच्याकडनं व्हायला पाहिजे. आणि नक्कीच तो एक प्रामाणिक प्रयत्न राहील. आणि तुम्ही जर म्हणत असाल की क्रिकेटर्स किंवा त्यांची गुणवत्ता, तर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की खेळाडूला कुठचं माध्यम नसतं किंवा त्याला ती भाषा नसते, पण मला आपल्या झेंडा मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या मुंबई महाराष्ट्रातील सर्व पालकांना सांगायचं आहे की तुम्ही आपल्या मुलांना मराठी शाळेकडे शिकायला भाग पाडा. तुम्हाला जर त्याचं करिअर क्रिकेटर बनवायचं आहे किंवा कबड्डी प्लेअर बनवायचं किंवा हॉकी प्लेअर बनायचं, खेळाडू म्हणून त्याला जर त्याला त्याचं करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला मराठी इंग्लिश हा भेदभाव करू नका, कारण त्याला इंग्लिश बोलायचं असेल. आज तुम्ही मला सांगा, म्हणजे आपण हसतो, पाकिस्तानी प्लेअर किती वेळा मराठी त्यांच्या उर्दूमध्ये बोलतात किंवा हिंदीमध्ये बोलतात, ते इंटरव्ह्यू बिंदास त्यांच्या हिंदीमध्ये, त्यांना काही वाटत नाही. ते जे काय असतं बॅट आणि बॉलने करतात. म्हणजे जी गुणवत्ता असते त्यात ते सरस आहेत. आज आपले प्लेयर्स म्हणजे अक्षर पटेल असेल किंवा मोहम्मद सिराज असेल, ते बिंदास बोलतात. काय पण लोक त्याच्या पाठी धावतात ना, कारण त्यांची जी खेळाची कामगिरी आहे ती बोलते. त्याच्यामुळे जास्त विचार न करता, मराठी इंग्लिश हा भेदभाव न करता, जिथे गुणवत्ता आहे तिथे मुलांना जाऊ दे. त्यांची गुणवत्ता घेण्याचं काम प्रशिक्षक करतायत. मुंबई क्रिकेट असेल, मी क्रिकेट फक्त बोलीन, मुंबई क्रिकेट असेल, हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एखादा चांगला खेळाडू असेल तो मराठी शाळेतला असेल, गरीबातला गरीब असेल, हा भेदभाव नाही. त्याच्यामध्ये त्याची गुणवत्तेला नक्की वाव मिळेल. आणि झेंडा मराठीच्या माध्यमातून मी पुन्हा सांगू इच्छितो की आम्ही 200% मराठी बरोबर मराठीच्या पाठी ठामपणे उभे राहणार. नक्कीच. धन्यवाद सर. शेवट फक्त एवढ्यानेच करेल की आपल्या पक्षाची भूमिका आणि आपली वैयक्तिक भूमिका आपण इथे मांडलेली आहे. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी समाज टिकण्यासाठी आपण सोबत प्रयत्न करूयात. नक्कीच. थांबूया. धन्यवाद. नमस्कार.